आपण पाहत आहात वंदे मातरम न्यूज। डॉक्टर मिंचेकरांचा प्रवेश पक्षाला ताकद देणारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व गोकुळ दूध संघाचे संचालक डॉक्टर सुजित मिंचेकर यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्यासह शिवसेना पक्षात केलेला प्रवेश नक्कीच पक्षाला ताकद देणारा आहे असे मत पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले। ते मुंबई येथे डॉक्टर मिंचेकर यांच्या पक्षप्रवेशावेळी बोलत होते। सन 2001 पासून शिवसेना पक्षात सक्रिय काम करणारे व हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे 10 वर्ष आमदार म्हणून खंबीर प्रतिनिधित्व करणारे गोकुळचे संचालक माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर यांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत हाती शिवधनुष्य घेतले। यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की सामान्य कार्यकर्ता ते आमदार असा प्रवास असणारे मिंचेकर आज देखील लोकसंपर्काच्या माध्यमातून तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्याचे काम करत आहेत। आज त्यांच्या प्रवेशाने नक्कीच हातकणंगले विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेला मोठी ताकद मिळाली असून पक्षवाढीसाठी महत्त्वाची ठरणारी आहे। यावेळी खासदार धैर्यशील माने, खासदार श्रीकांत शिंदे, जिल्हाप्रमुख रवींद्र माने, उपजिल्हाप्रमुख अविनाश बनगे, तालुका प्रमुख अजित सुतार यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर मिंचेकर यांच्यासोबत मनसेचे जिल्हाप्रमुख गजानन जाधव, ठाकरे गटाचे माजी तालुका प्रमुख अनिल सुतार, विनोदप्पा पाटील, अरविंद खोत, शहर प्रमुख धोंडीराम कोरवी, शाखा प्रमुख अविनाश शिंदे, स्वप्नील भंडारी, ग्रामपंचायत सदस्य अभिजित कोळी, युवासेना उपजिल्हाधिकारी अनिल माने, हिंगणगावचे लोकनियुक्त सरपंच दीपक पाटील, शहर प्रमुख अनिकेत माने, उपशहर प्रमुख सुनील माने, उपशहर प्रमुख अंकुश माने, मिंडचे उपसरपंच अजय कांबळे, नेस माजी सरपंच मनोज कांबळे, रुकडी ग्रामपंचायत सदस्य पप्पू कांबळे, चोकाक माजी ग्रामपंचायत सदस्य योगेश चोकाकर, मुडशिंगीचे उद्योगपती संदीप कांबळे, जांभळीचे उपसरपंच राम कांबळे यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते यांनी प्रवेश केला। वंदे मातरम न्यूजसाठी विवेक कांबळे। अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी वंदे मातरम न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।